पण भजन आहे ना, राम राम नाम का घ्यायचंय की ह्या देहा म्हणजे आपल्याला माणसा जन्म जो लाभलाय तो कशासाठी, पैसे कमवायसाठी नाही, आपल्याबरोबर फक्त आपण जे काय करणार आहे कर्म तेवढंच आहे ना. लक्ष्मी जाग्यावर राहणार आहे, समाज म्हणजे पत्नी दरवाजावर येणार आहे, समाज मशालापर्यंत, आणि शेवटला काय कर्म आहे ना. जे कर्म कराल तेवढंच आपल्या बरोबर येणार आहे. रूपाचा अभंग आहे ना, हे रूप नाही, तसं रूप चांगलं, तसं काय वाईट नाही, कारण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे ना, असं बोलणं पण. आणि म्हणून काय आहे की नवीन जे आपण नवीन शिष्यासाठी नवीन बुवा तयार होतात, त्या बुवांबरोबर बारी का घेत नाहीत, म्हणजे नाम असे मोठे बुवा का बारी घेत नाहीत की आता जे बुवा फटकन बोलतात काहीतरी, पण जे लोक येतात ना ऐकायला तेच ऐकायला येतात. बघा तुम्ही आता नाच ठेवतात, नाचाच्या बाऱ्या 50,000 रुपये ठेवून ठेवतात, ऐक नाही काय ऐकते तो, त्यात चांगलं काय आहे काय, लाज वाटते का त्याला ऐकायला. पण तसे बदलाची परिस्थिती होऊ नये. आमचे ज्येष्ठ बुवा इथे खाली आहेत, परत पेंढारी बुवा आलेले आहेत है ना. तुमच्यापुढे माझी पहिलीच बारी आहे, मला पण टेन्शन आहे, प्रेशर असतं कारण बारी कशी करायची. आणि मी पण आता म्हणजे आज माझी तिसरी बारी आहे, आमने सामने 2, आणि पारंपरिक माझी पहिलीच बारी आहे. त्याच्यामुळे अशा बुवांसोबत बारी करणं पण मला थोडंसं प्रेशर असणारच आहे. पण तसं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, थंडी नक्की जोडवणार. रूप पाहता लोचनी है ना. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विठ्ठलाचं रूप म्हणजे विठ्ठलाला पाहून तो अभंग बोललेत, म्हणजे त्या विठ्ठलाचं वर्णन केलं या अभंगामध्ये. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी. Bye.
Thank you.